लोकसभा निवडणुकीचं वारं आता व्हायला सुरुवात झाली। भारतीय जनता पार्टीने एनडीएची पहिली 195 जणांची यादी पण घोषित केली आणि त्यामुळे निवडणुकांची पूर्वतयारी जी कुठली निवडणूक होण्याच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही सुरू करतो ती पूर्वतयारी जरी खूप आधीपासून झाली असली तरी सुद्धा आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागेल, निवडणुकांचं वेळापत्रक कुठल्याही क्षणी घोषित होईल, त्यामुळे महायुतीतल्या सगळ्या पक्षांची लोकसभा वाईज बैठक घ्यावी, महायुतीतला समन्वय नीट साधला जावा, करावे न करावे डूज अँड डोंट्स याची नीट मांडणी करावी, प्रचाराचे मुद्दे कोणते, प्रचाराचे कोणते मुद्दे नाहीत याची सगळ्यांना स्पष्टता द्यावी। त्यासाठी देशभरामध्ये 3 लोकसभांचा एक क्लस्टर अशी जवळजवळ 165 क्लस्टर जी निर्माण झाली त्यातलं हे क्लस्टर जे आहे की ज्याच्यामध्ये बारामती लोकसभा, शिरूर लोकसभा आणि पुणे लोकसभा अशा 3 लोकसभा येतात। त्यांची आज महायुतीतल्या सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांची 1.5 तास सकाळपासून 3 बैठका झाल्या। पहिली बैठक बारामती लोकसभेची झाली, नंतरची बैठक शिरूर लोकसभेची झाली आणि आता जस्ट पुणे लोकसभेची बैठक पूर्ण झाली। सगळ्याच पक्षांचे सगळे अपेक्षित प्रमुख नेते आज मनसरला राष्ट्रवादीची मोठी सभा असतानाही ती सभा अटेंड करून सुद्धा सर्व प्रमुख नेते उपस्थित राहिले। त्यातल्या काही प्रमुख नेत्यांचा उल्लेख करायचा झाला तर शिवसेनेचे संजय माशेलकरजी जे सचिवही आहेत आणि सोलापूर आणि पुण्याचे संपर्क प्रमुख आहेत, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप कारंडकर, शहर अध्यक्ष दीपक मानकरजी, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई साखरकर, भारतीय जनता पार्टीचे राज्याचे सरचिटणीस मुरलीधरअण्णा मोहोळ, शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे, आमदारांमध्ये आमचे सर्व आमदार माधुरीताई मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे अशी सगळी मंडळी त्या बैठकीला जी अपेक्षित होती साधारणतः 4-5 नेते प्रत्येक पक्षाचे असे म्हणून एक 40-50 ची बैठक झाली। खूप चांगल्या वातावरणात बैठक झाली, त्यामुळे तुम्हाला देण्यासाठी कोणती न्यूज नाही, उत्तम झाली बैठक आणि एक दिलाने सगळ्यांनी काम करायचं असं ठरलं। आता इतकी चांगली बैठक झाली त्यामुळे सांगण्यासारखं काही नाही, तुम्हाला प्रश्न विचारण्यासारखं काही असेल तर विचार। एक दिलाने बैठक झाली असं म्हणेपर्यंत बैठक सुरू असताना उपमुख्यमंत्र्यांकडे सुरक्षा मार्गाने पत्र लिहिलंय आणि त्या स्थानिक पातळीवरती मित्र पक्षाचे सहकारी आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत, त्याच्यामुळे काम कसं करायचं। एक दिलाने बैठक झाली हे जसं खरं आहे तसं आपल्याला एखादी गोष्ट खटकली तर ती ज्याला आपण कुटुंब म्हणतो त्या कुटुंबातही ती खटकलेली गोष्ट कुटुंब प्रमुखाला सांगणं हे स्वाभाविक, इट्स बट नॅचरल। हे तर अनेक पक्ष एकत्र आले, त्या पक्षामध्ये अशी एखादी गोष्ट खटकली तर ती सांगण्याचं स्वातंत्र्य आहे। सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आमचे 3 नेते असे आहेत की ते अशा प्रकारच्या प्रत्येक तक्रार म्हणा, भीती म्हणा, सूचना म्हणा याची दखल घेण्यासाठी समर्थ आहे। जाहीरपणे घेऊन सुरक्षेची मागणी करणं, कुटुंबातलं वातावरण चांगलं याचं लक्ष असं आहे की आज दिवसभरामध्ये 28 चांगल्या गोष्टी आमच्या झाल्या, एकाच गोष्टीला नका जाऊ। नाही, सगळ्यांची म्हणून ठाम मनोधारणा सामान्य माणसासारखीच आहे की आमचे मतभेद असले तरी ते आम्ही एकमेकांमध्ये बसून ते मतभेद चर्चेने संपू, परंतु मोदीजींना तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान करणं
याबाबत सगळ्यांचं एकमत आहे. आणि त्यामुळे मी आमच्या बैठकीत गमतीने उदाहरण दिलं की वेगवेगळ्या कारणाने एकत्र असलेली कुटुंब सुद्धा विभक्त होतात आणि घरातल्या एखाद्या मोठ्या लग्नाला एकत्र येतात, लग्न पार पडतात आणि लग्न पार पडल्यानंतर पुन्हा आपापल्या घरी निघून जातात. एखाद्या वेळेस त्या लग्नामध्ये पुन्हा आपण एकत्र राहूया असाही विचार डेव्हलप होतो. त्यामुळे लोकसभेची निवडणूक नावाचं आम्हा सगळ्यांच्या म्हणून घरात असणारं जे लग्न आहे त्याच्यामध्ये सगळे मतभेद बाजूला ठेवून काही करून या देशामध्ये 400 लोकसभेच्या जागा पार करणारं विजय मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करणं याबाबत सगळ्यांचं एकमत आहे. सिनियर माणसानं वाव द्या पहिलं. सिनियर माणसानं मी असं म्हटलंच नाही. पत्रकार ह्यासाठीच व्हायचं असतं की ज्याची हळूहळू बुद्धी इतकी तल्लख होते की त्याला प्रत्येक वाक्यातून एक वेगळा श्लेष काढता येईल. त्यामुळे मी असं म्हटलंच नाही. तर माझ्या तोंडी बिलकुल घालू नका की लोकसभेत वेगळं होती. मी एक उपमा दिली की वेगवेगळी मतं आणि त्यामुळे वेगवेगळी घरं असणारे लग्नामध्ये एक दिल्याने लग्न पार पडतं. उमेदवाराबद्दल चर्चा करण्याचा आम्हाला अधिकारच नाही. उमेदवाराबद्दल सूचना करण्याचे स्वातंत्र्य आम्हाला आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत मला उमेदवार विशेष नव्हता. आजच्या बैठकीमध्ये पहिली लोकसभा स्तरावर बैठक करूया. लगेच आमचे प्रवास ठरले. आम्ही सगळेजण आता विधानसभेत राहणार आणि मग विधानसभेच्या पुढे मात्र विधानसभेच्या नेत्यांनी खाली बूथ पर्यंत जावं. माननीय मोदीजींनी आम्हा सगळ्यांना परवा दिल्लीला झालेल्या राष्ट्रीय बैठकीत आवाहन केलेलं आहे की 370 कलम रद्द झालं. तुम्हा सगळ्यांना आनंद झाला. काश्मीर भारतात राहणार याची खात्री पडली. 370 कलम नावाचा सिनेमा पाहिला तसं लक्षात येईल. 370 कलम रद्द झाल्यानंतर काश्मीरमध्ये केवढी प्रगती झाली. सिनेमा पाहताना आपण सद्गतीत होतो. मोदीजी असं म्हणाले की हे करण्याबद्दल माझं अभिनंदन करताना प्रत्येक बूथवर आहे त्या मतांव्यतिरिक्त 370 मतं जास्त मिळवण्याचा प्रयत्न करा. आता जिथे ऑलरेडी तो A+ बूथ असतो आणि 500 मतं पडतात तिथे 370 इम्प्रॅक्टिकल आहे. कारण तेवढी मतं पण नसतात ना. 1000 मतं असतात, 200 नसतातच, मृत झालेले असतात, दुसरे असतात. त्यामुळे थोडक्यात त्यांनी असं म्हटलं की 370 मतं ही नव्याने प्रत्येक बूथवर जोडा. त्यालाच त्यांनी त्या 370ला 370 जागा नावाचंही भावनिक अपील केलंय. त्या 370ला त्यांनी प्रत्येक बूथवर 370 मतं जोडा असं अपील केलं आहे. त्यामुळे प्रत्येक बूथवर जर आम्ही सगळ्या पक्षांनी आपली मतं काढली तर बहुतेक 470 होती. बहुतेक 470. मला साधं उदाहरण मला सिद्धार्थ शिरोळे दिले. मला सिद्धार्थ शिरोळेचं खूप कौतुक वाटतं की तो असं सारखं काहीतरी विश्लेषण करत असतो. पण दादा आपले C बूथ आता A झाले. मलाही कळलं म्हटलं कसं झालं, काही जादू झाली का. C बूथ का होते तर तिथे राष्ट्रवादीची मतं होती. आता ते आपल्याकडे आले. C बूथ आपले B झाले, A झाले. म्हटलं माझ्या लक्षातच नाही आलं. म्हणजे सगळ्या 48 लोकसभा होते घेणार. दादा लोकसभेचा विषय आहे. तर जरांगे म्हणतात की प्रत्येक गावागावातून लोकसभेला उमेदवार उभे करू. तर अशा पद्धतीने उमेदवार उभे केल्यानंतर कशी अडचण होऊ शकते सर्व पक्षीयांची. असं आहे की अशा विषयांचा विचार करण्यासाठी निवडणूक आयोग खूप समर्थ आहे. त्यामुळे अशा विषयांवर आम्ही विचार तरी कशाला करायचा आणि उत्तर तरी कशाला द्यायचं. ते म्हणतात की ज्यांनी आम्हाच्या ज्या मूळ मागण्या होत्या त्या पूर्ण केल्या नाही. भाजप आणि तुमच्या मित्रपक्षांवर रोख आहे, त्यांना मी मतदान करणार नाही. असं आहे की मला तुम्ही उत्तम संधी दिली या विषयावर बोलण्याची. असं आहे की सुरुवात झाली की मला मनोज जरांगे पाटील यांना कुणबी सर्टिफिकेट मिळत नाही एकट्याला. तर मी या मुवमेंटचा खूप जवळून साक्षी आहे ना. 14 ते 19 मीच अध्यक्ष होतो उपसमितीचा, आताही मी आहे. मनोज जरांगे पाटलांनी सुरुवात केली की मी 4 वेळा चक्रा मारतो परंतु मला कुणबी सर्टिफिकेट मिळते. मग ती मागणी कुठे गेली किंवा मराठवाड्यामध्ये ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना कुणबी द्या. मग कुठे गेली तर ज्यांच्या नोंदी सापडतील अशा सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांना कुणबी सर्टिफिकेट. या सगळ्या गोष्टी करण्यासारख्या असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजींनी मान्य केल्या. त्यासाठी रिटायर्ड जज शिंदेची कमिटी केली आणि जवळजवळ 54,000 नोंदी सापडल्या.
हे तुम्ही म्हणालात ना की नोंदी सापडत नाही, तर एक अख्खे रिटायर्ड जज आणि मोठी शासकीय यंत्रणा लावून हैदराबादमध्ये जाऊन गॅझेट चेक करून 54,000 नोंदी सापडल्या. आता तुम्ही पुढची मागणी काय केली की ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळेल, त्यांचे सगळे सोयऱ्याने आल्या. तर ज्या वेळेला ते मुंबईकडे निघाले आणि वाशीमध्ये थांबले त्यावेळेला म्हणजे एकनाथजींनी त्यांची ती मागणी पण कोणत्या अर्थाने मान्य केली की कायद्याच्या चौकटीत बसेल. नोटिफिकेशन काढलं की ज्याच्या नोंदी सापडतील त्याचे सगळे सोयरे, ज्याच्यावर सुप्रीम कोर्टाचं डिसिजन आहे, आपला देश पितृसत्ताक असल्यामुळे पित्याकडून सापडणाऱ्या नोंदी सगळ्या सोयरे मानल्या जातील. आता त्याची प्रक्रिया आहे की नोटिफिकेशनवर 15 दिवसाची लोकांना सूचना देऊन सजेशन्स अँड ऑब्जेक्शन्स मागवायचे असतात. सूचना थोडक्यात त्या 6.5 लाख आल्या. लोकशाहीत कोणाला थांबवता येत नाही ना. मात्र त्यातली प्रत्येक सूचना इंडिपेंडेंटली डील करायची असते. ती झाल्यानंतर नोटिफिकेशनचं फायनल नोटिफिकेशन निघेल, त्यासाठी वेगळा कायदा करावा लागत नाही. विधानसभेला फक्त अवगत करावं लागतं की मूळ कायद्याला आम्ही एक करेक्शन केलं. ते अवगत करणार आहेत ना. माननीय एकनाथजी कधीच त्यांच्या शब्दापासून मागे गेले नाही. त्यांनी कुणबी नोंदी सापडणाऱ्यांना सर्टिफिकेट द्यायचं मान्य केले. कुणबी नोंदीवाल्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना पितृपासून म्हणजे पित्याकडून सगळे सोयऱ्यांना आम्ही कुणबी सर्टिफिकेट देऊ असं म्हटलं. ते नोटिफिकेशन फायनल करण्यासाठी 6.5 लाख ऑब्जेक्शन्सना एक ऑब्जेक्शनला डील करण्यासाठी खूप मोठी सरकारी यंत्रणा रात्रंदिवस काम करते आहे. बरोबरीने अशी एक मागणी आली की हे कुणबी नोंदीवाल्यांचं जातात, कुणबी नोंदी नसल्याचं काय, त्याला 10% आरक्षण दिलं. मग आता अशी अफवा पसरवली गेली की नाही 10% आरक्षण मेडिकल इंजिनिअरला नाही. काय काय चाललंय? लोक काही ऐकतील का? हे 10% आरक्षण हे मराठा समाजाला मिळणारं ओबीसीला जे आरक्षण आहे त्या सगळ्या आरक्षणासाठी आहे. मेडिकलला आहे, इंजिनिअरिंगला आहे, पॉलिटेक्निकला आहे, लॉला आहे, MBA सगळ्याला आहे. ओबीसीच्या आरक्षणाला निम्मी फी सरकार भरणार आहे. ह्याही 10%ला निम्मी फी सरकार भरणार आहे. 26 तारखेपासून कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. मी महाराष्ट्राचा उच्च शिक्षण मंत्री आहे. आम्ही 2100 प्राध्यापकांना मान्यता दिली. त्यातल्या 1100 प्राध्यापकांच्या इंटरव्ह्यू झाल्या. ते सुटले म्हणजे त्यांना आता पुन्हा चक्र द्यायची आवश्यकता नाही. पण 26 तारखेनंतर ज्यांच्या रिक्रुटमेंट राहिल्या त्यांना 10% आरक्षण जोडून 1000 जणांची रिक्रुटमेंट करावी लागेल. त्यासाठी त्यांना पुन्हा मंत्रालयामध्ये रोस्टरसाठी यावं लागेल, पुन्हा माझी NOC घ्यावी लागेल. असा डिक्लेअर केलेल्या 2100 जागांमध्ये सुद्धा एकनाथजी म्हणाले की नो, त्यातले उरलेल्या 1000ला लावून टाका 10%. आता जी मोठी पोलीस भरती आहे त्याला फ्रॉम द डे 1 26 तारखेपासून माननीय देवेंद्रजींनी त्या खात्याच्या गृहमंत्र्यांनी 10% मराठा लागू केलं. त्यामुळे हे जे भ्रम निर्माण करणं चाललेलं आहे किंवा कुणबी हे देतच नाही, तर दिलं बाबा, ते सगळे सोयरे ते पण नोटिफिकेशन निघणार आहे. मग तो कायदा करायचा, त्याला कायदा करावा लागत नाही. ते नोटिफिकेशन हे कायद्याला करेक्शन आहे. ते करेक्शन विधानसभा आणि विधान परिषदेला अवगत करावं लागतं, म्हणजे दाखवावं लागतं, सांगावं लागतं, कन्वे करावं लागतं. आता ह्या सगळ्या हरकतीवर सुनावणी होऊन नोटिफिकेशन निघण्यासाठी सांगता किती कालावधी लागू शकतो? नाही, हे बघा, एकनाथजी असं म्हणालेत का की जास्त हरकती आल्यामुळे मी नोटिफिकेशन मागे घेतो. जर 6.5 लाख आणि त्यातला प्रत्येक दीपक मानकरांनी समजा हरकत घेतली असेल तर दीपक मानकरांना त्याचं पत्र द्यावं लागणार आहे. शासनाला पत्र द्यावं लागणार. तुमची हरकत मिळाली, त्याचा अभ्यास झाला, म्हणजे 6.5 लाख करावं लागेल. पण नाही पण म्हणालेलं आहे. आणि त्याच्या आधी आता हे नोटिफिकेशन कसलं आहे तर सगळे सोयऱ्यांचं आहे. कुणबी नोंदीवाल्यांचं कुणबी सर्टिफिकेट केव्हा मिळालं? 54 लाख 54 लाख. आणि त्यामुळे 10% आरक्षण सुद्धा ह्या लॉजिकने आलं की राणेसाहेबांनी 16 दिलं, मग देवेंद्रजीने दिलं 16, परंतु कोर्टाने 12-13 केलं. मधल्या काळामध्ये कुणबी झालेली संख्या मराठ्यांमधून कमी झाली. सेकंड थिंग म्हणजे यावेळेला आरक्षण टिकण्यासाठी 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मराठ्यांची संख्या धरली गेली. ती मराठ्यांमधून कमी झाली, कारण 8 लाखाच्या वरच्या मिळणार नाही. साधारणतः SC ST ला 100% द्यायला लागतं. OBC SCBC याला मराठ्यांना SCBC म्हणायचं, याला लोकसंख्येच्या 50 द्यायला लागतं. लोकसंख्या कुणबी सर्टिफिकेट 54 लाख जणांना कमी झाली
लोकसंख्या 8 लाखाच्या खालच्याला मिळणार म्हणून कमी झाली तर 50% झाली, 10% झाली. तरी साधारणतः किती महिने लागू शकतात या प्रोसेसला? एक कारण की कुठेतरी ठोस त्याच्यात यायला पाहिजे ना. लोकांना वाटतं की सगळे सोल्युशन ऍड होणार नाही. जर होणार असेल तर मग कधीपर्यंत होऊ शकेल? हे कसं चाललंय की जे झालं त्याचं समाधान व्यक्त करायचं नाही, जे झालं त्याचं अभिनंदन करायचं नाही, जे झालं ते सेलिब्रेट करायचं नाही. आणि दरवेळेला असं झालं का, अरे झालं आता या सरकारला मराठ्यांची मतं मिळणार आणि मराठ्यांच्या तरुण तरुणींचं भलं होणार, हे शोधा 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 काय झालं बघा, असं चाललंय ना. आता राज्य सरकारने आहे की किती महिने लागेल? 1 वर्ष लागेल, 1.5 वर्ष लागेल असं? मी काय त्याच्यात मी मंत्री आहे, मी कधीच मंत्रालयात काम नाही केलं, तर मग कसं सांगू की 6.5 लाख नोंदींना एकेका नोंदीला पर्सनल डील करायला लागायला किती महिने लागतील. मान्य एकनाथजी त्यांच्या सगळे सोयरे या शब्दापासून मागे गेल्याचं मला सांगा. जे नोटिफिकेशन जरांगेनी वाचलं आणि मग गावाकडे परत गेले, ते नोटिफिकेशन परत गेले ते सांगा. काही झालं तरी सुद्धा महायुतीला बदनाम करायचा असं काही जणांनी, ज्यांना आयुष्यात रिझर्वेशन देता आलं नाही, ज्यांची त्यांची इच्छा नव्हती, ठामपणे आरोप करतो की त्यांची इच्छा नव्हती, शक्य होतं तरी दिलं नाही, ते आता सगळी लोकसभा निवडणूक हातातून गेलीच आहे हे सर्वे रिपोर्ट करून बिथरले आहेत आणि ते रोज नवीन 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 काही काढत आहेत. मी या विषयासाठी प्रेस करून असून शेवटचा मुद्दा म्हणून माझा हा मुद्दा संपवणार आहे. वारंवार मी मांडणी करतो, वारंवार, की 10% आर्थिक मागासांचं आरक्षण हे तुम्ही कुणबी मागितलं आणि एससीबीचं मागितलं की कायद्याने जाते. माहितीच नाहीये, गेलं. आता म्हणतात की 10% आर्थिक मागासांचं हवं, देता येत नाही, कायदा आहे, ज्यांना जातीचं आरक्षण मिळतं ते 10% आर्थिक मागासाला एलिजिबल नाहीत की ज्या 10% मध्ये 8.5% 3 वर्ष सरासरी मराठ्यांना मिळत होतं. गेलं, हातातून घालवलं. 15 दिवसामध्ये 2 कोटी लोकांचा सर्वे केला, 6.5 लाख हरकतींवर निर्णय गेला, इतकं उशीर झाला. अरे बाबा, सर्वे करणं हे इतकं सोपं होतं की त्याचं एक सॉफ्टवेअर डेव्हलप झालं होतं. सर्वे करणं खूप सोपं होतं. मला वाटतं त्याविषयी संपू. तुमचंही आम्हाला विरोध करणं नेत्यांसारखंच चाललंय की सोडायचंच नाही, सोडायचंच नाही, सोडायचंच नाही. चला, मला वाटतं संपले प्रश्न. आपण कोणात कुठल्या पेपरच्या आहात? ही पत्रकार परिषद आहे, पत्रकार आहे, कधीच बघितलं नाही, आजच बघितलं. हा, अच्छा, संपादक असूनही डायरेक्ट पत्रकार परिषदेला आला. आमची पत्रकार परिषद फार महत्वाची, संपादक आहे. बोला. कोणाची कसली? आमचे निरीक्षक येतात तसे आले होते, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री, आणि त्याच्याबरोबर निरीक्षक आले होते, म्हणून ते आले होते तयारी बघायला. आमचे 2 निरीक्षक आले होते, कृपाशंकर सिंगजी आणि बाळासाहेब पाटील. त्यांनी 82 जणांच्या भेटीगाठी गेल्या आणि बंद पाकिटातून पाठवले वरती. मला माहित नाही, मी पाकिट उघडलं नाही. सॉरी सोलापूरला जे निरीक्षक म्हणून गेलेले होते, सोलापूरला तुम्ही ज्यांना निरीक्षक म्हणून पाठवलेलं होतं, कोण पाठवलं होतं? पक्ष आहे तुमच्या, त्यांना पुणे लोकसभेची उमेदवारी मिळणार का? नाही, पहिलं मला ते माहिती करून काहीतरी उलट सोलापूर म्हणलं. सोलापूर ते निरीक्षण असताना मिळालं, मग यांना निरीक्षक मिळेल का? माझ्या दृष्टीने सगळे समान असल्यामुळे. चला, झाली मला वाटतं प्रश्न. माझ्या प्रेस कॉन्फरन्सचा तुमचा प्रॉब्लेम असा आहे की एका क्षणानंतर तुमच्याकडे प्रश्नच उरत नाही. माझ्याकडे काही प्रश्न उरलेले नाहीत, त्यामुळे चहा एकेकच आहे. मी असं म्हटल्यामुळे एकदम प्रभोग झाले सगळे. आजच्या बैठकीमध्ये रयत क्रांतीचे सदाभाऊ खोलते आहेत, म्हणजे त्यांच्या प्रतिनिधींना बोलवण्यात आलं नव्हतं. त्याचप्रमाणे मला वाटतं महादेव जानकरांच्या प्रतिनिधी. असं आहे की महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या बाबतीमध्ये त्यांचं काही म्हणणं आहे. 14 ते 19 ते मंत्री होते, आमच्या बरोबर होते. पंकजाताईंचे लहान भाऊ, पंकजाताई त्यांची मोठी बहीण, म्हणजे किंवा जानकर मोठे असल्यामुळे लहान मोठं म्हणून बहीण, देवेची परम मित्र, आणि त्यामुळे त्यांचं काही म्हणणं आहे तर
पंकजाताई आणि देवेंद्रजी ते सॉर्ट आउट करतील असं माझं मत आहे. पण त्यांनी असं म्हटलं की हे माझं काय जे म्हणणं आहे ते सॉर्ट आउट होईल, तुम्हाला बैठकीला बोलू नका. त्यामुळे त्यांना बैठकीला बोलवलं नाही, रयतपासून सगळ्यांना बैठकीला बोलवलं. आज आम्ही प्रत्येक लोकसभेचं एक कार्यालय डेव्हलप केलं, त्या कार्यालयाचं एक व्हॉट्सअप ग्रुप डेव्हलप केलं. यापुढे कोणालाही निरोप मिळाला नाही असं होणार नाही. अरे बाबा, अरे काय रे, मला पत्रकार परिषद संपवण्याची स्टेज आणली होती. सॉरी, आता ते नीट ऐकायला लागेल, नीट उत्तर द्यायला लागेल. असं म्हणताय की अमित शहा असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकांसाठी सातत्यानं वारंवार माहितीला आणावं लागतंय. पक्ष पुढले, पक्षाचं चिन्ह हिसकावून घेण्यात आलं, त्याचा परिणाम त्यांना निवडणुकीमध्ये दिसेल. पराभवाची भीती वाटते, त्यामुळे अमित शहा आणि पंतप्रधानांना सारखे यावं लागतं. त्यांना भारतीय जनता पार्टी माहिती नाही. परवा देशाची पार्लमेंटरी बोर्ड पहाटे 3:30ला संपल्यानंतर मोदीजी घरी गेले आणि सकाळी 8ला 5 वेगवेगळ्या देशाच्या शहरात प्रवासाला निघाले. राऊतांना ती सवय आहे का? आमच्या नेत्यांना आहे की खूप प्रवास करायचा. इथे विजय मिळणार का? या नाही जाईल असं नाहीये, सगळ्या ठिकाणी जायचं. विजय मिळणार आहे ते सगळ्यांना सांगत येतं, गाफील राहू नका. नाही मिळणार ते सांगत काम नीट करा. तर सवय ते प्रवासाची. आता पर्याय नाही म्हणून सगळे बाहेर पडले. अदरवाईज कोण कोण किती वाजता उठतं आणि किती वाजता बाहेर पडतं, आणि मग त्यामुळे ही गत आली ना आता की लोकांना भेटायला, आमदारांना भेटत नव्हते, मंत्र्यांना भेटत नव्हते. मग केलं बंड लोकांनी की नाही बाबा तुम्ही आम्हाला भेटणार नसेल तर आम्ही कशाला काम करायचं. त्याचा एक चांगला परिणाम झाला की खूप प्रवास करायला लागतो. पण मोदीजींशी आणि अमितभाईंशी तुलनाच नाही करू शकत. मग मी परवा तुम्हीच, आणि बरं आहे की तुम्हीच दाखवता, आणि त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही सगळ्यांनी देशभर चालवलं की मोदीजी पहाटे, तुम्ही जाता नाही दाखवले, घराकडे निघाले 3:20ला आणि पुन्हा दाखवलं 8 वाजता निघाले प्रवासाला. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. लोक आपले म्हणतात की भाजप 400चा आकडा कसा पार करतो, आम्हाला अरे, ज्यांना त्यांचे सहकारी टिकवता आले नाही, ज्यांना वर्षानुवर्ष ते सहकारी टिकवता आले नाही, ते मोदीजींचं आणि अमितभाईंचं कसं काय सामना करणार मला काहीच कळत नाही. कधी गेले कळलेच नाही. बरोबर आहे माझं, मी इलॉजिकल बोलत नाही, ग्रामीण माणूस लॉजिकल बोलतो. अरे गेले नाका करून